पुलिस ने हॉस्टल में घुसकर छात्र को पीटा। नांदेड़ में 18 साल के एक छात्र को पुलिस ने बेरहमी से पीटा। हॉस्टल के कमरे में घुसकर पुलिस ने प्रथमेश पुरी नाम के छात्र को डंडे से पीटा, मुंह में रुमाल ठूंस दिया। ये घटना नांदेड़ शहर के श्रीनगर इलाके के एक हॉस्टल में हुई। पुलिस ने उसे तब तक डंडे से पीटा जब तक कि वो सचमुच अपनी पीठ के बल उलट नहीं गया। पिटाई का वीडियो सामने आया है। इससे प्रदेश भर के छात्रों में भय का माहौल व्याप्त हो गया है। पुलिस ने पिटाई करने वाले आकाश सावंत के खिलाफ मामला दर्ज कर लिया है और उन्हें सस्पेंड कर दिया है। आणि तुम्ही गाडी चोरली आहे का? नाही चोरली. चोरली नाही ना गाडी तुम्ही? पेट्रोल पंप सीसीटीव्ही सगळे चेक करू का मी? सीसीटीव्ही बघा. ठीक आहे ठीक. आता जाऊ आपण सगळेजण. किती मारले तुला? कुठं कुठं एवढा हात सुजलाय का तुझा? व्हिडिओ आहेत त्या भाऊच्या याच्यात मारलेले मोबाईल. व्हिडिओ काढला आहेत मोबाईल मध्ये व्हिडिओ. ठीक आहे. त्या भाऊच्या व्हिडिओ मध्ये एवढी बल्ली तोडलेली आहे. एक पोलीसवाले आले, त्यांनी मला रात्री 11:30 वाजता दरवाजा ठोकला रूमचा. दरवाजा ठोकून मला म्हणलेत महाराष्ट्र पोलीस खाली चल म्हणले, तुला बोलायचंय म्हणले. खाली बोलल्यानंतर मला मारहाण केली. मारहाण केल्यानंतर मला वर्कशॉप कॉर्नर तिथं पाण्याच्या टाकीखाली नेले. तिथं त्या रूममध्ये मारले. त्या रूममध्ये मारल्यानंतर त्यांनी वापस मला एका मित्राच्या रूमवर नेले. त्याच्या रूमवर पण मारले. त्याच्यानंतर मग आसनाला घेऊन गेलेत. त्यांनी तिघा मिळून खूप मारहाण केली. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुलांना बोलवलंय त्यांनी आणि त्या दुसऱ्या मुलांच्या हातांनी पण मारहाण केली मला. माझ्या अंगावरती खूप आता पण जखमा आहेत. रूमच्या खाली आणले. खाली आणून विचारलं की तू काही प्रकार केला का? माझ्या मुलाला काहीच कळालं नाही. त्यानं मी असा काहीच प्रकार केला नाही असं सांगण्याच्या तयारीत असताना त्याने एकदम मारहाण करण्यास सुरुवात केली. रात्री मारहाण करून त्याने रात्रभर त्याला ताब्यात ठेवलं. कायदेशीर भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद केली आणि माझी अपेक्षा आहे की यात पोलीस अधीक्षकांनी मला आणि तिथं राहणाऱ्या संपूर्ण पालकाच्या जवळपास 2000 विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.